हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. आज आपण जे ब्लाऊज बघतोय हे सुंदर ब्लाऊज नेटचं ब्लाऊज आहे, पार्टीवेअर साडीवरचं. हे जे पॅटर्न आपण बघतोय हे सगळ्यांना आवडतं, पण बनवायचं म्हटलं की सगळेजण विचार करतात. हे ट्रान्सपरंट पॅटर्न जे आहे ते खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीत आज मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्यात सोपी पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे. रेग्युलर प्रिन्सेस कट ब्लाऊज मी कट करून घेतलेला आहे आधी. त्यानंतर जे पॅटर्न बनवायचे ते कशा पद्धतीने बनवायचं मी तुम्हाला सांगणार आहोत. सगळ्यात आधी आपण पुढचा गळा आपण कट करून घ्यायचा आहे. जितकं मेजरमेंट आहे आपलं 6, 6.5, 7 इंच आपण तेवढं कापून घ्यायचं आहे. त्यानंतर पाठीमागच्या बाजूचाही गळा आपण आधी कापून घ्यायचा आहे. मी जसं दाखवतो आहे सेम तसंच फॉलो करा. तुम्हालाही एकदम सोप्या पद्धतीने लक्षात येईल आणि बनवायलाही खूप सोपी पद्धत दाखवतो आहे. हे बघा, जसं मी दाखवलं आहे तसं तुम्ही पुढचा गळा आधी कट करून घ्या. त्यानंतर तुम्ही पाठीमागच्या बाजूनी जिथे आपल्याला जेवढं ओपन ठेवायचं आहे तिथे मार्किंग करून घ्या. पाठीमागची पुढची बाजू सेम ठेवा. नंतर आपण पाठीमागचा गळा कट करून घेणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही डिझाईन जी गळ्याचा पाठीमागचा आकार आहे तो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग चेंजही करू शकता. हे बघा, मी 10.5 इंच गळा ठेवलेला आहे आणि जसं कस्टमरने आपल्याला सांगितलं आहे त्या पद्धतीनेच आपण डिझाईन ठेवली. जेवढं आपल्याला ओपन ठेवायचं आहे तेवढंच आपण अस्तर कट करायचं आहे. तुम्हाला जास्त ओपन नको असेल तर तुम्ही थोडं 3 ते 3.5 इंचावरतीच कट करू शकता किंवा खाली पण कट करू शकता जास्त. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो त्याच पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज कट करून घ्या. हे आपलं अस्तर कट झालेलं आहे. आता आपण नेट कापून घेऊ. नेटवरती मी ब्लाऊज कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला जेवढं ओपन ठेवायचं आहे तिथे आपण कट करून घेणार आहोत. नेटचा जो गळा आहे तो पलटी करताना नेटनीच करायचा आहे, अस्तर लावायचं नाही आहे. अस्तर लावल्यानंतर पाहिजे तसं गेटअप ब्लाऊजला येत नाही. हे बघा, आपण पुढचा गळा कट करून घेतला. त्यानंतर आपण जेवढं आपल्याला ओपन ठेवायचं तेवढं आपण अस्तर कट करून घ्यायचं आहे. ही झाली आपली पुढची बाजू. आता पाठीमागच्या बाजूनी सेम आपण जेवढं आपल्याला ओपन ठेवायचं आहे तेवढं आपण कट करून घेणार आहोत. हे बघा, आपण जेवढं आपल्याला ओपन ठेवायचं आहे तेवढं आपण आता कट करणार आहोत. ही झाली आपली पाठीमागची बाजू. जे अस्तर आपण कट केलं आहे ते आपल्याला मेजरमेंटसाठी लागणार आहे, त्यामुळे ते कट न करता तसंच सांभाळून ठेवायचं आहे. जो वरचा पार्ट आहे तो व्यवस्थित ठेवायचा. शिवताना सगळ्यात आधी आपण पाठीमागची बाजू शिवून घ्यायची. जसं मी दाखवतो आहे तसं आपण आधी पलटी करून घ्यायचं. नेटच्या ब्लाऊजला नेहमी बॅक हुक ठेवायचं. फ्रंट हुकला छान दिसत नाही, ते नेटचा पदर असल्यामुळं नेहमी आपण पाठीमागच्या बाजूनीच ओपन ठेवायचं. पाठीमागून आपण हुकपट्टी आयपट्टी बनवून घ्यायची. नेटचा ब्लाऊज असेल तर त्याला तुम्ही कॅनव्हास लावा किंवा फक्त अस्तरची पट्टी लावून पलटी केलं तरी चालेल. जसं मी दाखवतो आहे तसंच सेम तुम्ही पाठीमागे हुकपट्टी आयपट्टी बनवून घ्या. सगळ्यात सोपी पद्धत आहे. कधीकधी आपण नेट पूर्ण ठेवतो फक्त अस्तर कापतो, तसं नाही करायचं. जितकं आपल्याला ओपन ठेवायचं आहे ते आपण पार्ट नंतर तयार करायचं आहे, जेणेकरून बनवायला सोपं असतं ते. ही झाली आपली पाठीमागची बाजू. आता आपण जे ट्रान्सपरंट पॅटर्न बनवायचं आहे नेटचं वरचं ते आपण कट करून घेणार आहोत. जे आपण अस्तरचा तुकडा कापून ठेवला होता वरच्या साईडचा त्याच मापाने आपण नेट कापणार आहोत. हे बघा, हे आपण ठेवलेलं जे अस्तरचा वरचा भाग आहे ते ठेवून आपण नेट कापून घ्यायचं आहे आणि आपण त्या नेटचा गळा पलटी करून घ्यायचा आहे. जी खालची बाजू जोडायची तिथं आपण 1 ते 1.5 इंच नेट एक्स्ट्रा ठेवायचं आहे. हे बघा, जसं मी दाखवलं आहे सेम असंच तुम्ही नंतर नेट कापून घ्यायचं आहे. आणि नेटला पलटी करायला कॅनव्हास किंवा अस्तर नाही वापरायचं, नेटनीच आपल्याला गळा पलटी करायचा आहे. आणि जे गळा पलटी करणार आहोत ती आपण जी पट्टी काढणार आहे त्याला फोल्ड नाही करायचं, आहे तेवढंच ठेवायचं आहे. हे बघा, मी जसं दाखवतो आहे आपण पाठीमागचा गळा ठेवून परत पलटी करण्यासाठी
जी पट्टी काढतो आहे ती पट्टी आपण अर्धा इंच किंवा 1 इंच ठेवायची. ती पलटी नाही करायची, आहे तशीच आपल्याला लावायची. ही पट्टी लावून आपण पाठीमागची जो गळा आहे तो आपण पलटी करायचा आहे. जिथे आपलं टोक आहे तिथं आपण दोरा टाकायचा आहे. दोरा टाकून आपण ती पलटी करायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये दिसेल. ह्याचप्रमाणे आपण पुढचाही गळा तयार करायचा आहे. हे बघा, आपण ही पलटी करून घेतल्याच्या नंतर सुंदर असं ट्रान्सपरंट जे पॅटर्न बनवायचं वरचं तो भाग आपला तयार होईल. हे बघा, पलटी करून घेतल्याच्या नंतर बघा आपलं जे वरचं पॅटर्न आहे ते तयार झालेलं आहे. आणि आता नंतर आपण जो अस्तरचा भाग काढून ठेवलेला आहे तोच लावून त्याच मेजरमेंटवरती आपण खाली टीप मारून घ्यायची. फक्त अर्धा ते पाव इंचच एक्स्ट्रा ठेवायचे. हे बघा, जसं मी दाखवते तसं आपण त्याच्यावरती टीप मारायची. टीप आपण डबल टाकून घ्यायची, जेणेकरून ते फाटणार नाही. हे बघा, ते जे मेजरमेंटसाठी आपण जो अस्तरचा तुकडा ठेवलेला आहे वरती कापलेला तो खूप महत्त्वाचा आहे. तो आपण टाकून द्यायचा नाही आहे किंवा कापायचा नाही, तो शेवटपर्यंत तसाच ठेवायचा आहे मेजरमेंटसाठी. ह्याचप्रमाणे आपण पुढची बाजू तयार करणार आहोत. पुढच्या बाजूला आपल्याला कप्स लावायचे. त्यामुळं आपण आधी अस्तरला जॉईंट करायचं आहे आणि त्याला आपण कप्स लावून सेम जशी मागची बाजू पलटी केली तशीच आपण पुढची बाजू पलटी करून घेणार आहोत. आणि नंतर ट्रान्सपरंट जे पॅटर्न आहे ते तयार करून आपण लावणार आहोत. प्लीज चॅनलला तुम्ही नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढे आपण खूप नवीन पॅटर्न आणि खूप चांगले अशा डिझाईन बघणार आहोत. कामाचा लोड जास्त असल्यामुळं रोज व्हिडिओ येत नाही, त्यासाठी मनापासून माफी मागतो. इथून पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बघायला भेटतील. कप्स लावून झालेली आहे आपली पुढची बाजू. आता आपण जे वरचा भाग ठेवला होता मेजरमेंटसाठी त्याच भागाचं हे बघा सेम अस्तर कट करायचे आणि आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा. लक्षात ठेवा, बॅक हुक आहे त्याच्यामुळं आपण पुढच्या बाजूला फ्रंट ओपन ठेवणार. हे बघा, पुढचा गळा पलटी करून झाल्यानंतर आपण मेजरमेंटचा जो तुकडा ते ठेवून खालच्या बाजूला अर्धा ते 1 इंच एक्स्ट्रा ठेवला आहे. आणि पुढची बाजू कप्समुळं तुम्हाला जर अवघड वाटत असेल बनवायला तर तुम्ही अशा टाचण्या लावून फिक्स करून घ्यायची आणि नंतर टिप मारून घ्यायची. हे बघा, जसं मी दाखवलं तसं ठेवून आधी तुम्ही टाचण्या लावून घ्या आणि नंतर त्याला टिप मारून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित बसेल. हे बघा, आता आपण याच्यावरती टिप मारून घेणार आहोत. जसं मी दाखवलं तसं सोप्या पद्धतीत तुम्ही ब्लाऊज तयार करू शकता. फक्त अस्तर कट केल्याच्यानंतर ते बनवायला अवघड असतं. लक्षात ठेवा, नेट क्वालिटी चांगली हवी. हलक्या क्वालिटीचं नेट असेल तर ते फाटू शकतं, म्हणून कधी नेहमी चांगल्या क्वालिटीची नेट वापरायची. हे बघा, झालेला आपलं पुढची बाजू पण तयार झाली. आता आपण पाठीमागची बाजू जोडून स्लीव्जच्या साईडने आपण नेटनीच पलटी करणार आहोत. तुम्ही याला फ्रिलच्या स्लीव्ज पण लावू शकता किंवा ट्रान्सपरंट स्लीव्ज पण लावू शकता. लक्षात ठेवा, जिथे नेटचा भाग आहे तिथे तुम्ही अस्तर किंवा कॅनव्हास लावायचं नाही आहे, नेटनीच पलटी करायचं. हे बघा, आपला सुंदर असा ट्रान्सपरंट पॅटर्न. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.